वाघनख साताऱ्यात आल्यानंतर आज शस्त्राचं प्रदर्शन भरवण्यात येत आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये भव्य कार्यक्रम आज पार पडणार आहे। वाघनख सध्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात आहेत। दुपारी 12 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार अशी माहिती मिळते आहे। आजचा दिवस हा संपूर्ण शिवप्रेमींसाठी महत्त्वाचा आहे। आज शस्त्राचं प्रदर्शन भरवण्यात येत आहे साताऱ्यामध्ये आणि दुपारी 12 वाजता हा सोहळा आज पार पडणार आहे। प्रतापगडावरील शिवरायांची पराक्रमाची साक्ष सांगणारी वाघनख 2 दिवसांपूर्वी साताऱ्यात दाखल झालेले आहेत आणि या वाघनखांचा अनावरण सोहळा थोड्याच वेळात साताऱ्यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडत आहे। सातारकरांमध्ये देखील मोठ्या आनंदाचं वातावरण आहे। सातारा शहर देखील भगवमय झालेलं आहे। माझ्यासोबत काही सातारकर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय सांगाल, आज वाघनख साताऱ्यात आलेले आहेत, उद्घाटन होते। एक आज ऐतिहासिक अशी वाघनख की ज्या वाघनखांनी छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता, अशी वाघनख आज लंडनहून थेट प्रथमतः भारतात सातारा ऐतिहासिक आमच्या राजधानी साताऱ्यामध्ये येत आहेत। तर एक सातारकर म्हणून खरं तर ही खूप अभिमान वाटतोय आम्हाला आणि ती वाघनख येत आहे, त्याची जल्लोषी मिरवणूक सुद्धा आहे। आज या ठिकाणी एक आनंद इतका होतोय की ज्या वाघनख्याचा नुसता आपण विचार करायचो आणि कसे असतील वगैरे हा असा विचार करून आज त्या या ठिकाणी लंडनवरून, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लंडनवरून जी भारतात आपल्या वाघनखे दाखल होत आहेत ते मराठ्यांची राजधानी सातारामध्ये होत आहेत, ही एक अभिमानाची गोष्ट आहे। तुम्ही काय सांगाल, काय भावना आहेत? जी घटना घडलेली होती आपल्या प्रतापगडावर घडलेली होती, तो प्रतापगड हा सातारा जिल्ह्यातीलच आहे आणि ही छत्रपतींची भूमी आहे। या छत्रपतींच्या भूमीमध्ये ही जी वाघनखं आणलेली आहेत त्यानिमित्त आम्ही दोन्ही महाराजांचं मनापासून आभार व्यक्त करतो। तुम्ही काय सांगाल, आज वाघनख साताऱ्यात आलेले आहेत, जल्लोषी स्वागत देखील सातारकर आहेत, कसं वाटते, काय भावना आहे? खूप आनंद होतोय, कारण महाराजांनी त्या काळामध्ये जो पराक्रम केलेला तर तो आज सातारमध्ये या सातारा जिल्ह्यामध्येच। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी साई सावंत साताऱ्याहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। साई, आपण पाहतोय महत्त्वाचा सोहळा आज पार पडणार आहे, कसं नियोजन करण्यात आलेलं आहे या सोहळ्याचं आणि कशी तयारी सध्या सुरू दिसते? गौरी, नक्कीच बहुचर्चित असणाऱ्या वाघनख गेल्या 2 दिवसांपासून साताऱ्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि आज त्या वाघनखांचाच अनावरण सोहळा साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये पार पडत आहे। शस्त्र प्रदर्शनाचं देखील उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे थोड्याच वेळामध्ये। आता मी सध्या उभा आहे तो परिसर म्हणजे शिवछत्रपती शिवतीर्थ पोवई नाक्यावरील पुतळा आहे। याच पुतळ्याला थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, दोन्ही उदयनराजे आणि शिवेंद्रराजे असतील, हे या पुतळ्याला अभिवादन देखील करणार आहेत। भव्य असं रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्किट हाऊस ते छत्रपती शिवाजी संग्रहालय या मार्गावर भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण पार्श्वभूमी बघायला गेलं तर सातारकरांमध्ये देखील मोठं आनंदाचं वातावरण आहे आणि सातारा शहर देखील शिवमय झाल्याचं चित्र आता समोर आहे। गौरी, नक्कीच साई, खरं तर पाऊस सुरू आहे, मात्र तरीही साताऱ्यात जोरदार तयारी या सोहळ्याची सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। दरम्यान वाघनख ओरिजिनल आहेत का हे सरकारनं स्पष्ट करावं असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय, पाहूयात। एकतर त्या वाघनखांबद्दल प्रयत्न केला सरकारने, सरकारचा कौतुक आहे, आनंद आहे। पण इंद्रजित दादा असं सारखे वाटतात जे की त्यांचं म्हणणं आहे की त्यांना म्युझियममधूनच पत्र आलेलं आहे, जिथून ही वाघनखं आली आहेत त्याच म्युझियमनी पत्र लिहिलं आहे इंद्रजित सावंतांना की ही वाघनखं नक्की ओरिजिनल आहेत का नाही हे माहिती नाही, असं तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे नक्की ही वाघनखं कुठून आली आहेत, काय आली, त्याचं ओरिजिन काय हे काहीच समजत नाही आहे नक्की। आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने आजच्या त्यांच्या कार्यक्रमात खरं कधीतरी बोलावं आणि सांगावं महाराष्ट्राच्या जनतेला की वाघनखं नक्की ओरिजिनल आहेत का नाही।